हाय हॅलो नमस्कार मंडळी. कशा आहात? मजेत ना? तर असेच मजेत राहा आणि माझे नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. तर अशा आपल्याकडं बॉटल भरपूर साठलेल्या असतात, थम्सअपची म्हणा किंवा मिरिंडाची म्हणा. तर या बॉटलचा उपयोग आपण काय करतो? फेकूनच देतात ना. मग आता आपण याचा काहीतरी चांगला उपयोग करणार आहे. म्हणून मग आता तुम्ही ही बॉटल फेकून न देता ती वापरणार आहात, हे तर मला आता 100% समजलेलं आहे. मग मी काय करणार आहे, याच्यामध्ये ही बॉटल अशा पद्धतीने संपूर्ण न कापून घेता थोडासा भाग त्याला चिकटवून ठेवणार आहे आणि अशा पद्धतीने खोलता येईल आणि लावता येईल अशा पद्धतीने बॉटल कापून घेणार आहे. आणि बॉटल कापून झाल्यानंतर तिच्यामध्ये आपल्याकडं बांगड्या तर कितीतरी असतात हो. कुठंही गेलं की बांगड्याची खरेदी चालूच असते. पण एवढ्या बांगड्या घेऊन करायच्या तरी काय आणि ठेवायच्या तरी कुठं, हा प्रश्न तर निर्माणच होतो. मग या बांगड्या ठेवण्यासाठी आपल्याला या बॉटलचा उपयोग करायचा आहे. तर हे पहा, अशा पद्धतीने मी बॉटल कापून या बांगड्या खराब होऊ नये किंवा लवकर जुन्या होऊ नये, काळवंड होऊ नये म्हणून मग या बॉटलमध्ये अशा पद्धतीने आपण या बांगड्या भरून ठेवू शकतो आणि जेव्हा आपल्याला लागतील तेव्हा काढू शकतो. मग काय गरज आहे आपल्याला जास्त महागातले बँगल स्टँड आणण्याची? घरीच आपण आपलं बँगल स्टँड बनवू शकतो आणि आपल्या बांगड्या व्यवस्थित स्टोअर करू शकतो. तर मैत्रिणींनो, आवडली नाही आयडिया? मग तुम्ही अशा पद्धतीने बॉटलचा उपयोग करून बँगल स्टँड बनवा आणि तुमचे पैसे वाचवा. अजून काय? आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला मग असेच यूजफुल व्हिडिओ पाहायला मिळतील. आता काय बाबा, तुमची तर डबल बचत होणार आहे. बांगड्या हे तुमच्या व्यवस्थित राहणार आहे आणि नवीन बांगड्या घ्यायची तुमच्या इच्छा होणार नाही. कारण याच बांगड्या जर नवीन असतील तर अजून बांगड्या घेऊन करायचं आहे काय? या बांगड्यांचा मोती पडणार नाही ना, कुठली बांगडी काळवणार नाही. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये असाच एखादा यूजफुल व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत मस्त राहा, स्वस्त का. बाय.